सत्तेसाठी काहीही असं 2019 पासून आपल्या राज्यातील राजकीय समीकरण आपण पाहतोय। कुणाचीही बाजू न घेता तटस्थपणे पाहिलं तर असं राजकारण महाराष्ट्राने याआधी पाहिलं नव्हतं अशी चर्चा आणि वक्तव्य आपल्याला मागील काही काळात वारंवार ऐकायला मिळाली आहेत। अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालाय। 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे आणि 23 नोव्हेंबरला राज्यात कुणाचं सरकार येणार हे आपल्याला कळणार आहे। तरी आता राज्यात महायुती महाविकास आघाडीचं जागा वाटपाच्या चर्चा सुद्धा अंतिम टप्प्यात आल्यात, पण अजून दोन्ही बाजूकडून कोणत्याही पक्षानं उमेदवारांची अधिकृत यादी आतापर्यंत तरी जाहीर केलेली नाहीये। अशातच पुण्यातल्या दोन अशा जागा आहेत ज्यावर महायुतीत अजितदादा आणि फडणवीसांनी साटलोट केल्याचं कळतंय। आता त्या जागा म्हणजे ते मतदारसंघ नेमके कोणते आहेत, तिथून कुणाला उमेदवारी मिळू शकते हेच जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। 2019 नंतर राज्यातील सगळी राजकीय गणितं बदलली आहेत। 4चे 6 पक्ष झालेत। पक्ष फोडाफोडीच्या राजकारणानंतर लोकसभेप्रमाणेच ही पहिली विधानसभा निवडणूक आहे ज्याला आपण सगळे मतदार म्हणून सामोरं जाणार आहोत। त्यामुळे राज्यात काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यातच 15 ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलंय। आचारसंहिता लागू झाली आहे। अशातच आता जागा वाटपाच्या चर्चा सुद्धा शेवटच्या टप्प्यात आहेत, पण अधिकृत यादी जाहीर झालेली नाहीये। अशातच पुण्यात अजितदादा आणि फडणवीसांनी 2 जागांची अदलाबदली केल्याची कळते आणि ती माहिती सूत्रांच्या हवाल्याने आपल्याकडे आली आहे। तरी पहिला मतदारसंघ म्हणजे वडगाव शहरी। इथून सुनील टिंगरे हे विद्यमान आमदार आहेत जे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत, पण यंदा टिंगरेंची उमेदवारी धोक्यात असल्याची चर्चा आहे आणि त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण। या प्रकरणात बिल्डर अगरवालच्या लेकानं नशेत गाडी चालवून दोघांचा जीव घेतला। त्यानंतर राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात हे प्रकरण गाजलं। या प्रकरणात टिंगरेंनी अपघात घडल्यानंतर रात्रीतून पीडितांना मदत करण्याऐवजी अपघात ज्यानं घडवला त्या अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर विरोधकांकडून ठेवण्यात आला। त्यानंतर मग सुनील टिंगरेंची पोलीस चौकशीही झाली। हे प्रकरण खूप गाजलं, त्यामुळे टिंगरेंची फजिती झालीच, पण उपमुख्यमंत्रीपदी असणाऱ्या अजितदादांची सुद्धा मोठी गोची झाली। ते इतके मोठ्या कात्रीत सापडले आणि विशेष म्हणजे या सगळ्या प्रकारामुळे एक प्रकारे अजितदादांच्या पक्षालाही विरोधकांच्या टीकेला रोषाला सामोरं जावं लागलं आणि बदनामीला सुद्धा सामोरं जावं लागलं। त्यामुळे थेट अजितदादांना अडचणीत आणणाऱ्या टिंगरेंना आता अजितदादा आणि पक्ष संघटनेनंच विश्रांती देण्याचं ठरवल्याची माहिती मिळते। त्यामुळे सुनील टिंगरेंना जर अजितदादांनी विश्रांती द्यायचं ठरवलं असेल किंवा त्यांचा डच्चू जर होणार असेल महायुतीकडून, तर इथून इच्छुक उमेदवार कोण असेल तर ते म्हणजे जगदीश मुळीक। आता जगदीश मुळीक यांची ओळख सांगायची झाली तर ते पुणे भाजपचे माजी शहराध्यक्ष राहिलेत। 2019 साली विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष एकसंध होता त्यावेळी मुळीक विरुद्ध टिंगरे अशी लढत झाली होती आणि त्यावेळी मुळीक यांचा पराभव झाला होता। त्यानंतर 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी सुद्धा मुळीक इच्छुक होते, पण तेव्हाही पक्षानं त्यांना संधी नाकारली आणि मुरलीधर मोहोळ यांना ती संधी मिळाली आणि पक्षाकडून डावललं गेल्यानंतर जेव्हा फडणवीस आणि जगदीश मुळीक यांच्यात बैठक झाली त्यावेळीच फडणवीसांनी मुळीक यांना विधानसभेच्या तयारीला लागण्याची सूचना दिल्याची माहिती मिळाली। मग आता त्यानंतर आपल्याला बॅनरबाजी असो, फेसबुकवर मतदारांना आवाहन करणारं पत्र असो, त्यातून मुळीकांनी एक प्रकारे वडगाव शहरी मतदारसंघावर आपला दावा ठोकलाय। दुसरा मतदारसंघ म्हणजे खडकवासला। खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत। आता जर त्यांना डच्चू दिला गेला तर तिथून कोणाची नावं चर्चेत आहेत ते सुद्धा सांगते। एक म्हणजे विकास नाना दांगट, दत्ता धनकवडे, दिलीप बराटे आणि रमेश कोंडे। त्यामुळे आता हा मतदारसंघ नेमका कुणाला मिळतोय हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता खडकवासला मतदारसंघाविषयी जर सांगायचं झालं तर या मतदारसंघाची निर्मिती 2009 साली झाली आणि इथून सर्वात पहिले आमदार होते ते म्हणजे मनसेचे दिवंगत नेते आणि आमदार रमेश वांजळे, जे गोल्डन मॅन म्हणून ओळखले जायचे। पण त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर 2011 साली पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीत भीमराव तापकीर हे पहिल्यांदा आमदार भाजपकडून निवडून गेले। त्यानंतर भाजप बहुल मतदारांचा फायदा तापकीरांना येत्या 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत झाला। पण आता येत्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत तापकीरांच्या उमेदवारीवर मात्र टांगती तलवार आहे। त्याला कारण म्हणजे बारामतीतून लोकसभेला सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली, त्यानंतर अजितदादांची भाजपशी झालेली सलगी ही मात्र मतदारांना खटकली आणि खडकवासला इथून सुनेत्राताईंना अपेक्षित असं मताधिक्य मिळू शकलं नाही।
त्यामुळे जिथे वडगाव शेरीवर भाजपकडून दावा करण्यात आला तिथे आता भाजपलाही त्यांचा खडकवासला मतदारसंघ सोडण्याची तयारी करावी लागली आहे। आणि त्याला आणखी एक कारण म्हणजे भीमराव तापकीर यांच्या प्रती नगरसेवक स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा आहे। त्यामुळे सुद्धा तापकीरांचा पत्ता कट झाला तर तिथून 4 नावं चर्चेत आहेत। आता ही 4 नावं कुठली तीही सांगते। विकास नाना दांगट, दत्ता धनकवडे, दिलीप बराटे, रमेश कोंडे हे तिघेही म्हणजे त्यातले जर रमेश कोंडे वगळले तर उर्वरित तिघे हे पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक राहिलेत। विकास नाना दांगट यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते आता अजितदादांसोबत आहेत, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत। दिलीप बराटे यांच्याविषयी सांगायचं झालं तर ते पुणे महापालिकेचे उपमहापौर राहिलेत, वारजे भागातून येतात आणि तिथे त्यांची एक ताकद आहे। दत्ता धनकवडे यांच्याबाबत सांगायचं झालं तर ते मूळ राष्ट्रवादीच्या विचारांचेच आहेत, कायम अजितदादांसोबत राहिलेत, अजितदादांचे विश्वासू अशी त्यांची ओळख आहे आणि पुणे महापालिकेचं महापौर पदही त्यांनी एकदा पाहिलंय। आणि तर तिकडे खडकवासला या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाकडून रमेश कोंडे यांनी तयारी सुरू केली आहे, ते जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेत। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे असलेल्या वडगाव शेरी मतदारसंघावर भाजपने दावा केल्यामुळे वडगाव शेरी मतदारसंघ मिळाला तर त्याला तडजोड म्हणून खडकवासल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून होण्याची शक्यता आहे। त्यामुळे महायुतीत खडकवासला हा कळीचा मतदारसंघ ठरू शकतो अशी चर्चा होती। त्यामुळे या 2 मतदारसंघांची अदलाबदल ही येत्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळू शकते। तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।